श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुरेखा नरेंद्र. मी माझ्या कॅन्सर जर्नीबद्दल सांगते आहे. दुसऱ्यांदा माझं ऑपरेशन झालं आणि जवळजवळ 15 दिवसांनी डॉक्टरांनी 9 केमो घ्यायला लागतील. 9 केमोची सायकल प्लॅनिंग तयार करून दिलं. तर मी आज तोच केमोचा प्रवास तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मला असं वाटलं की ऑपरेशन झालं म्हणजे माझे उपचार पूर्ण झाले, पण तसं नव्हतं. केमो मला घ्यावेच लागणार होते, कारण पहिल्यांदा मी ती चूक केली होती. घाबरून मी केमो घेतले नव्हते आणि म्हणून मला परत दुसऱ्यांदा कॅन्सर झाला. तर आता मला केमो घ्यावे लागणार होते आणि ही माझी खरी लढाई आता सुरू झाली होती. प्रत्येक केमो हा 21 दिवसाचा असतो. पहिल्या केमोनंतर 21 दिवसाचं अंतर ठेवलं जातं. त्या केमोमध्ये तुमच्या शारीरिक आणि मनावर अनेक प्रकारचे बदल होतात. दर 21 दिवसांनी हॉस्पिटलला 3 ते 4 तास जाणं, बेडवर पडून राहणं. केमोच्या दरम्यान सुरुवातीला तुमचे केस जायला लागतात, वजन कमी होतं, अन्नावरची वासना उडते, शरीर जळतं, हाडं ठिस जळजळतात. तुमच्यामध्ये उठण्याची पण ताकद राहत नाही आणि त्याचे नुसते शरीरावरच नाही, मनावर पण परिणाम होतात. तुमची चिडचिड वाढते, तुम्हाला भीती वाटत असते, नैराश्यग्रस्त होता तुम्ही, स्वतःला दोष द्यायला लागतात. अनेक बदल तुमच्यात होतात आणि त्या बदलाला सामोरं जाताना तुमची तेवढी मानसिक कुवत पण राहिलेली नसते. माझे सगळे केस निघून गेले होते, वजन कमी झालं होतं, शारीरिकदृष्ट्या तर थकलेच होते, पण मानसिक पण आघात माझ्या मनावर झाला होता. हो, कारण त्या दरम्यान पावसाळ्याचे दिवस होते, म्हणून माझ्या मुलीने ठरवलं की इन्फेक्शन होऊ नये म्हणून जवळच्या नातेवाईकांना सांगितलं की थोडे दिवस तिला भेटता येणार नाही. तर कोणाला न भेटू दिल्यामुळे काही जवळची माणसं दुखावली गेली आणि ती कायमची दूर गेली, काहीही कारण न देताना. हा आघात माझ्या मनावर खूप मोठा होता. याच्याने मी पूर्ण तुटले होते आणि मी स्वतःलाच प्रश्न विचारत होते की माझं काय चुकलं. मी फक्त थोडे दिवस येऊ नका असं सांगितलं होतं, पण त्यांनी तर माझ्याकडे पाठच फिरवली आणि ह्या प्रश्नाचं ओझं घेऊन मी अजून खचत चालले होते आणि त्याचा परिणाम शरीरावर पण आणि मनावर पण होत होता. शारीरिक त्रास तर होतच होते, उलट्या, जुलाब, असह्य वेदना, अन्नाची चव नव्हती म्हणून जेवण जात नव्हतं, पण मनावर पण खूप मोठा आघात झाला होता. त्या काळात मी पूर्ण तुटून गेले होते. कॅन्सरची, आजाराची भीती तर होतीच, पण मन पूर्ण खचून गेलं होतं. त्या काळात माझी मुलगी आणि माझे मिस्टर माझ्याबरोबर होते. मुलगी माझ्याजवळ बसायची आणि मला धीर द्यायची, म्हणायची की मम्मी घाबरू नको, काळजी करू नको, तू बरी होणार आहेस, तू जिद्दी आहेस, तुझ्यात आत्मविश्वास आहे, तू खंबीर आहेस, आतापर्यंत तू प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली फेस केलंस, इमोशनल होऊ नको, आता तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे.
तू लढणार, तू बाहेर पडणार यातून. आणि त्या वाक्याने आतवर मी स्वतःला शोधायला लागले आणि मी म्हणाले, ठीक आहे, जे नाही येत त्यांचा विचार करण्यापेक्षा आत्ताच्या घडीला माझ्यासोबत जे आहेत त्यांचं म्हणणं ऐकूया. आणि मी पुन्हा नव्याने उभं राहायला सुरुवात केली. प्रत्येक केमो दरम्यान ते 8 ते 9 दिवस माझ्यासाठी खूप अवघड असायचे. कारण केमो घेतल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर इंजेक्शन घेतल्यानंतर त्याचे बदल जाणवायला लागतात शरीरामध्ये. पूर्ण अंग जळतं तुमचं, जेवू शकत नाही तुम्ही. आणि 9व्या 10व्या दिवशी पुन्हा थोडं थोडं जेवण मला जायला लागायचं. आणि ते उरलेले दिवस मी स्वतःला शोधायला लागली. मला अनेक प्रश्न पडायला लागले. माझी पूर्ण लाईफची जर्नी मला आठवायला लागली. आणि त्या एकांताला, त्या त्रासाला मी स्वतःला शोधायला लागले. आणि आपल्याला अजून काय करता येईल, हा प्रवास आपल्याला कसा सुकर करता येईल, हा विचार मी त्यात करायला लागले. आणि मला सांगायला आनंद होतोय की ते पडलेल्या प्रश्नात मला बरीच उत्तरं सापडली आणि तीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मला प्रश्न पडले होते की माझं काय चुकलं, माझ्याच बाबतीत का झालं हे, मला व्यक्ती का सोडून गेल्या. इतकी कसोटी स्वामींनी माझी का घेतली, अजून मला काय करता येईल, माझ्याकडे किती वेळ आहे हे पण मला माहीत नव्हतं. मग त्या उरलेल्या राहिलेल्या वेळाचं, या परिस्थितीतून मला कसं बाहेर पडता येईल, हा विचार मी सतत पॉझिटिव्हली करायला लागले. आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे मी स्वतःला विचारलं, याच्या आधी पण तुला चॅलेंजेस आले, तू कशा फेस केलेस, स्वतःला शोधलंस ना, धीर दिलास ना. आत्ता पण तू तेच करायचं आहे. तुझा आत्मविश्वास तुला मिळवायचा आहे. तुझं ओव्हर थिंकिंग बंद करायचं आहे तुला. तुझा निगेटिव्ह विचार लोकांच्या बद्दलचा तो काढून टाकायचा. तू लढवई आहेस. तू कायम प्रत्येक चॅलेंजेसला सकारात्मक घेतलंस आणि आत्ता पण तुला तसंच घ्यायचं आहे. आणि खरं सांगते मैत्रिणींनो, नुसतं बोलत नाही आहे, कृतीतून ह्या गोष्टी सगळ्या केल्या मी. आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी अजून पण शोधते आणि ती मिळत आहेत. माझा हा प्रवास अगदी खराखुरा आहे. ना मला प्रसिद्ध व्हायचं आहे, ना मला फॉलोअर्स मिळवायचे. मला याच्यातून एकच उद्देश आहे की प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे वेगळे असतात. पण कोणी खचतो, कोणी तुटतो, कोणी दुरावतो, कोणी खंबीरपणे घेतो, कोणी व्यक्त होतो, वाटा शोधतो. आणि त्या वाटा शोधल्याच पाहिजे. वाटा शोधल्या की उत्तरं पण मिळतात, रस्ता पण दिसतो. तर तुम्हाला एकच विनंती आहे की माझा हा प्रवास जर तुम्हाला आवडत असेल ऐकायला, बघायला, आणि तुम्ही जर रिलेट करू शकलात, तर माझं हे माय स्वीट जर्नी चॅनल, यावर टाकलेले व्हिडिओ मनापासून बघा, ऐका, त्याची उत्तरं शोधा, रिलेट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचे अनुभव नक्की व्यक्त करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.